सर्वांनी टाळी वाजवा, नामस्मरण करा, बोला मुखाने नामस्मरण. विठ्ठल 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 स्वामी महाराज की जय, समर्थ महाराज की जय, भगवान की जय, हनुमान की जय, महादेव की जय, नर्मदा मैया की जय, गंगा गोदावरी मैया की जय. आपुले कल्याण इच्छिने जयासी, आपुले कल्याण इच्छिने जयासी, तेने या नामासी विसंबू नये. करील परिपूर्ण मनीचे हे हेत, ठेविली या चित्त नामापासी. भुक्ती आणि मुक्ती ओळंगती सिद्धी, भुक्ती आणि मुक्ती ओळंगती सिद्धी, होईल की वृद्धी आत्मनिष्ठे. करील परिपूर्ण मनीचे हे हेत, ठेविले या चित्त नामापासी. एका जनार्दनी जपता हे नाम, एका जनार्दनी जपता हे नाम, पुरवेल काम जो जो हेतू. करील परिपूर्ण मनीचे हे हेत, ठेविले या चित्त नामापाशी. परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी. प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य वामी, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण सौदाचिया, दुसरे चरण सौदाचिया, दुसरे चरण सौदाचिया, दुसरे चरण सौदाचिया. त्यांच्या कृपा कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. दुसरे चरण सौदाचिया, दुसरे चरण सौदाचिया, दुसरे चरण सौदाचिया, दुसरे चरण सौदाचिया. त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार,
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गजाननं भूतगणादि सेवितं कपित्थ जंबू फलचारु भक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिभाग्रे सर्वविद्यां प्रदाभव लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातन्नमामि ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसंभुतं तन्नमामि शनैश्वरं गोरक्षजालन्धरचर्पटाश्य आड्भङ्गकानीपमचिन्दराद्यः चौरङ्गिरेवानकभर्त्यसंज्ञां भूम्यां बभूर्नवनाथसिद्धाः आपुले कल्याण इच्छिने जयासी आपुले कल्याण इच्छिने जयासी तेने या नामासी विसंबू नये करील परिपूर्ण मणीचे हे हेत ठेविले या चित्त नामापासी अखिल गुणनिधान अकारण कारण करुणावर्णालय अनंत कोटी ब्रह्मांड नायक रूपिणी प्राणसंजीवन जगदाधार भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी साष्टांग अभिवादन करून वारकरी संप्रदायातील थोर संत विश्वमाऊली ज्ञानोबा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय तसेच आपला परिसर ज्यांनी पुनीत पावन केला असे खेडले निवासी श्री योगीराज तुकाराम बाबा वैकुंठवासी श्री माऊली बाबा काशीनाथ बाबा तुळशी बाबा तुळशीराम बाबा आदी सर्व संत महात्म्यांच्या चरणारविंदी साष्टांग अभिवादन करून या ठिकाणी आजचा हा जो दिवस आहे तो वर्षश्राद्ध विधीचा आहे त्यानिमित्ताने सेवेकरता निवडलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांतिब्रह्म संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून आपलं कल्याण कशामध्ये आहेत किंवा ज्याला आपल्या जीवनामध्ये कल्याणाची इच्छा आहे त्यांना कल्याण साधून घेण्याचा एक उत्कृष्ट अशा पद्धतीचा मार्ग सांगणारा हा अभंग विठ्ठल आजची ही प्रथम वर्षश्राद्ध विधीची जी सेवा आहे ती कैलासवासी गंगा भागीरथी ताराबाई लक्ष्मण तास्कर यांचं हे प्रथम वर्षश्राद्ध या ठिकाणी संपन्न होत आहे त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या कैलासवासी त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या या ठिकाणच्या गंगा भागीरथी जानकाबाई लक्ष्मण तास्कर त्यांच्या असणारे 2 चिरंजीव आमचे राधाकृष्ण भाऊ विठ्ठल भाऊ त्यांच्या असणाऱ्या कन्या विमलताई तसेच त्यांच्या असणारे पुतणे आमचे दत्तू भाऊ त्याचबरोबर रावसाहेब भाऊ आदी सर्व त्यांचा असणारा हा परिवार सर्वांना दुःख शोकसागरामध्ये टाकून स्वतः मात्र आपल्या अनंतामध्ये त्या विलीन झालेल्या आहेत त्यांचा हा प्रथम वर्षश्राद्ध विधीचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेली सगळी मंडळी एकाहून बळी अशा पद्धतीची ज्येष्ठश्रेष्ठ पद्धतीची मंडळी एकत्रित झालेली आहेत आमचे हरिभक्तीपरायण संतोष महाराज पोटे हे उपस्थित आहेत त्याचबरोबर अक्षय महाराज हिंगे त्यांच्या साथीसाठी आमचे असणारे हरिभक्तीपरायण प्रणव महाराज दरेकर आणि आपल्या परिसरामधील दासोपंत स्वामी ज्यांना म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही नाही का
आमचे दासोपंत स्वामीच आहेत, आमचे माऊली, कनसे माऊली. आणि मग बाकीचे मग धोंडराम महाराज वगैरे सगळे, बाळासाहेब महाराज, अण्णा महाराज, नाही का, ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या सानिध्यामध्ये आपल्याला अगदी 1 तास माझ्याकडे शिल्लक आहेत. या 1 तासामध्ये आपल्याला मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून आपलं कल्याण कशामध्ये आहेत याचं चिंतन थोडक्यात करायचं आहे. आणि म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं हे अभंग पुष्प आपण याच्यावरती सेवा करूया. सुंदर साऊंड सिस्टीम आमचे असणारे श्री प्रवीण भाऊ यांचे सुंदर साऊंड सिस्टीमसुद्धा आहेत. त्याच्यानंतर चॅनलवाली मंडळीसुद्धा इथे उपस्थित झालेली आहेत. आणि अशा सर्वांच्या सानिध्यात ही सेवा योग्य वेळेत समर्पित करतो. विठ्ठल विठ्ठल मानवी जीवनामध्ये काही गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या, शास्त्रकार वर्णन करतात. दुर्लभम त्रयमेव येतात, देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, महापुरुष संश्रय. 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या. मनुष्यत्व याचा अर्थ असा आहे की केवळ माणूस म्हणून जन्माला येणं असा त्याचा अर्थ नाही, तर माणूस म्हणून जन्माला येण्याबरोबर माणूस म्हणून वागणं ही गोष्ट जीवनामध्ये दुर्लभ आहे. विठ्ठल. बऱ्याच माणसांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर 2 हात असतात, 2 पाय असतात, 2 डोळे वगैरे, सगळं माणसासारखं दिसायला त्यांचं शरीर असतं. परंतु वागणुकीमध्ये जर पाहिलं तर वागणुकीमध्ये त्यांच्या जीवनाला काही दृष्टांत जगद्गुरु तुकोबारायांनी दिलेले आहेत, नाही का. चला, ते दृष्टांत इथं जर सांगितलं तर नाहक बिचाऱ्यांना वाईट वाटेल त्या ठिकाणी, म्हणून ते दृष्टांत सांगत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. हो सज्जनो, आपण मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत. मानवी जीवनाचा विचार प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये करायचा आहे. या जन्मामध्ये देव तू सोयरा करी आता, करी आता, देव तू सोयरा करी आता, करी आता, देव तू सोयरा करी आता, करी आता, देव तू सोयरा करी आता. आपण आपल्या जीवनामध्ये काय करायचं आहे, तर भगवत तत्वाची प्राप्ती आपल्याला करायची. त्या प्राप्तीसाठी नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे याचा विचार प्रथमतः आपण आपल्या जीवनामध्ये करावा. आणि म्हणून आपल्या मनुष्यपणाला, मनुष्यत्व ही स्थिती प्राप्त होण्यासाठी मानवी जीवनामध्ये जी अवस्था पाहिजे त्या अवस्थेला मुमुक्षु अवस्था म्हणतात. मुमुक्षु म्हणजे काय? जो मोक्षाची इच्छा करतो त्याला काय म्हणतात? मुमुक्षु म्हणतात. मोक्षम इच्छती इति मुमुक्षु, जो मोक्षाची इच्छा करतो. आता बरेच लोक आहेत त्यांना मोक्ष म्हणजे काय माहितीच नाही, नाही का. कधी झाला तर कपाळ मोक्षच होतो त्यांच्या जीवनात, बरं का. सामान्य पद्धतीचा आपण जो विचार करायला पाहिजे मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून, मोक्ष नेमका काय आहेत, तर शास्त्रकार सांगतात आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला मोक्ष म्हटलेलं आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून अहोरात्र आपल्या जीवनामधली अवस्था काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करेल समाधान चित्त माझे, काही खंड येईल कर्म, काही खंड येईल कर्म, काय काय खंड येईल कर्म, काय खंड येईल कर्म, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे सज्जनो ध्यानात ठेवा. हा प्रश्न
प्रश्न कोणाला विचारायचा आहे ही गोष्ट सुद्धा अत्यंत महत्त्वाची. कोणालाही प्रश्न विचारून चालणार नाही. कोणालाही जर समजा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर सुद्धा योग्य येईल म्हणून सांगता येणार नाही, नाही का. आपल्या जीवनामध्ये आपला आजार जावा असं जर वाटत असेल तर कोणाकडे जावं लागेल? डॉक्टरकडे जावं लागेल. मग कोणत्या डॉक्टरकडे जाऊन चालेल का? मनुष्याला समजा ताप आला आणि तो डॉक्टरकडे गेला, पण कोणत्या डॉक्टर गेला? जनावरांच्या डॉक्टरकडे गेला. आता जनावरांच्या डॉक्टरकडे जाऊन चालेल का? चालणार नाही. त्याला डॉक्टरकडे जावं लागेल, पण कोणत्या डॉक्टरकडे? मनुष्याचा डॉक्टर पाहिजे, माणसांचाच पाहिजे, नाही का. आणि पुन्हा त्यातल्या त्या डॉक्टर सुद्धा योग्य पाहिजे. एक पेशंट आपलं त्या डॉक्टरांकडे गेलं आणि गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी विचारलं, काय रे बाबा काय होतं तुला? तो म्हटलं काय करावं? म्हटलं डॉक्टर कसं नसं होतं, कसं नसं होतं. आता हाय नवीन डॉक्टर झालेला होता, पण त्याला ठराविक थंडी, ताप, नाही का, मलेरिया, डेंगू हे नावं माहिती होते. पण तो म्हटला कसं नसं होतं म्हणजे हा आजार कोणता आहे नेमका, कसं नसं, नाही का. महाराज तो म्हटला हे बघ आता चालू टेम्पररी त्याला 2-4 गोळ्या देऊन टाकल्या, पण आता याचा आजार जाण्यासाठी आजार डॉक्टरलाच माहिती नव्हता हा आजार काय नेमका. रात्रभर अनेक त्यानं ते डॉक्टरकीचे वैद्यकशास्त्रामधले ग्रंथ चेक केले, पण मात्र त्याला हा आजार सापडला नाही. आता त्या दिलेल्या गोळ्या काय त्या आता काही योग्य पद्धतीच्या नव्हत्याच. कसनसवर गोळ्याच दिलेल्या नव्हत्या, यानं फक्त कसनस वयवर दिलेल्या होत्या, नाही का. आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा तो हजर झाला. डॉक्टर काहीच बरोबर वाटलं नाही तुम्ही गोळ्या. मग हा जो म्हटले काय नेमकं आज कसं होतं? नाही म्हटले तसंच कालच्यासारखं कसं नसं. मग यानं सुद्धा सांगितलं याच्यासाठी एक काढा आहे तो तुला घ्यावा लागेल. म्हटले कोणता काढा? काही बाहीचा काढा, नाही का. आजार काय? कसं नसं. काढा कोणता? काही बाही, नाही का. सज्जनो, आपल्या जीवनामध्ये हा जो जन्म आणि मरणाचा जो रोग आपल्या पाठीमागं लागलेला आहे याला भवरोग म्हणतात. आणि या भवरोगाच्या पलीकडे जाण्यासाठी गरज कोणाची आहे? तर ऐसे तुम्ही सांगा संत जन, त्या संत महात्म्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून 3 गोष्टीमधल्या दुर्लभतेमध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली, महापुरुष संश्रयः. आता महापुरुष मिळणं कठीण आहे. आमच्यासारखे महाभाग भरपूर मिळतील तुम्हाला बरं का. आपण म्हणतो ना महाभाग, नाही का. महाभाग भरपूर मिळतील, पण महापुरुष मिळणं एवढी सोपी गोष्ट नाही. सज्जनो, संत महात्म्यांची प्राप्ती होण्यासाठी किंवा संत महात्म्यांच्या सानिध्यात जाण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. त्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर सुद्धा योग्य पद्धतीचे प्रश्न विचारावे याच्यासाठी सुद्धा काय लागतं? पुण्यच लागतं. आणि योग्य पद्धतीचे प्रश्न विचारून त्यांनी त्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यावं याच्यासाठी पुण्यच लागतं. आणि योग्य उत्तर दिल्याच्या नंतर सुद्धा आपल्या जीवनाच्या दृष्टिकोनातून ती गोष्ट किती महत्त्वाची अंतःकरणामध्ये ठसावी, म्हणजे ती कळावी आणि कळल्यानंतर सुद्धा वळावी, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची. बऱ्याच वेळेस लोकांना कळतं पण वळत नाही, नाही का. आता एवढी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली, कोणाला कळत नाहीत कीर्तन म्हणजे काय, बरोबर आहे का नाही. कीर्तन म्हणजे काय कोणाला कळत नाही, परमार्थ म्हणजे काय कोणाला कळत नाहीत. आज आपण जर पाहिलं तर यत्र तत्र सर्वत्र परमार्थ कसा करावा हे सांगितलं जातं. कोणताही चॅनल ओपन करा, नाही का, अनेक प्रकारचे चॅनल आहेत. कोणत्या ठिकाणी कीर्तन लावा, कीर्तन लावल्याच्या नंतर तुम्हाला काय सांगितलं जातं? परमार्थच सांगितलं जातं. परमार्थ कसा करावा हे सांगितलं जातं, पण करणाऱ्यांचा मात्र काय आहे त्या ठिकाणी? अभाव आहे. सज्जनो, फक्त सांगून उपयोग होत नाही, त्याचं अनुसरण घडलं पाहिजे. आणि ते अनुसरण घडण्यासाठी सुद्धा महापुरुषांच्या मुखामधून ज्यावेळेस ते सांगितलं जाईल तरच आपल्या जीवनामध्ये त्याची फलश्रुती आपल्याला प्राप्त होणार आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि म्हणून असे जे महापुरुष आहेत तर त्या महापुरुषांची गाठभेट होणं गरजेची गोष्ट आहे. त्या महापुरुषांचं वर्णन करत असताना ते महापुरुष या जगतामध्ये कशासाठी आलेले आहेत? आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो
कारणासे आलो याचे कारणाचे आलो याचे कारणाचे बोलिले जे ऋषी बोलिले जे ऋषी बोलिले जे ऋषी बोलिले जे ऋषी साच भावे वरताया साच भावे वर्ताया साच भावे वरताया साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग हे झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग हे आम्ही वैकुंठवासी हे आलो याची कारणाची आलो याची कारणासी हे बोलिले जे ऋषी बोलिले जे ऋषी साच भावे वरताया साच भावे वरताया साच भावे वरताया साच भावे वरताया सज्जनो, संत महात्म्यांचा या जगतामध्ये येण्याचा उद्देशच काय आहे तर आम्ही वैकुंठवासी आलो याची सकारात्मक पद्धतीने सांगितलं बरं का. याच्याशिवाय दुसरं त्यांचं प्रयोजन नाही. बोलिले जे ऋषींनी आपल्याला जे सांगून दिलेलं आहे, ऋषींनी जगत कल्याणासाठी जे सांगितलं ते कशासाठी, ते काय तर साच भावे वर्ताया, केवळ मिथ्या भावे सांगावया नाही बरं का. साच भावे वर्ताया, जीवनामध्ये अगदी सत्य पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये जसं आहे तसं त्याचं आचरण केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये आपलं अभ्युदय कल्याण होणार नाही. कल्याणाचा मार्ग जो ऋषीमुनींनी आपल्याला सांगितलेला आहे जगत कल्याणाचा मार्ग, आणि म्हणून असे असणारे जगत कल्याणाचे जे मार्ग आहेत ते ऋषीमुनींनी सांगितले. अनुभवाले अंगण ते या जगा देतसे ते या जगा देतसे ते या जगा देतसे अनुभव आले अंगात ते या जगा देतसे ते या जगा देतसे ते या जगा देतसे. हो, जे संत महात्म्यांच्या अनुभवाला जे आलेलं आहेत नाही का ते संत महात्म्य सांगत असतात. वेगळं काही सांगत नाहीत, उगीच काहीतरी सांगून आणि अवडंबर जगामध्ये संत महात्म्य करत नाहीत. सज्जनो, या जगामध्ये संत महात्मे मुळात कशासाठी आलेले आहेत, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, कल्याण संतांच्या विभूती कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्ट भीती परोपकारे देह कष्ट भीती परोपकारे. सांडिली आपुली परिसे, थोरी व सांडिली आपुली परिसे. थोरी सांगिले आपुले बरिसे थोरी सांगिले आपुले बरिसे. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे. देह कष्ट भीती परोपकारे. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे देह कष्ट भीती परोपकार. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती बरं का, करोनी सायास शिकविती, हे संत महात्म्यांचं जीवन आहे.
केवळ सांगायला कोणी सांगू शकतो. आज आपण जर पाहिलं वर्ष श्राद्ध विधीमध्ये आई सांगितली जाते, बाप सांगितला जातो. नाही असं काही नाही. आई सांगितली जाते, बाप सांगितला जातो. इथं कविता सांगून सांगून रडवलं सुद्धा जातं जगताला, नाही का. परंतु मात्र जे सांगतात, आईवडिलांची सेवा किती आहे त्यांच्या जीवनामध्ये, नाही का. हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. केवळ आईचं व्याख्यान सांगून आई कळणार नाही, ध्यानात ठेवा. आईचं व्याख्यान सांगून आई कळत नसते. ठीक आहे, सांगितलं पाहिजे, नाही असं काही नाही. सांगितल्यानंतर थोडंफार का होईना जीवनामध्ये त्याचा प्रबोध होतो. आता आई समजून सांगण्याची खरं म्हणजे मुळात गरजच नाहीत. कारण का, अरे जिने एवढे उपकार आपल्यावरती केलेले आहेत, तिच्या असणारा काळजाचा तुकडा म्हणूनच आपण या ठिकाणी वागतोय, जगतो आहेत. अशा समाजाला आई समजून सांगावी लागते, हे सुद्धा काय आहेत, दुर्दैवाची गोष्ट आहे महाराज, ध्यानात ठेवा. ज्या भारत देशामध्ये आपल्या सावत्र आईच्या सांगण्यावरून रामचंद्र प्रभूंनी काय केलेलं आहे, तर 14 वर्षाचा वनवास आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेला आहे. या देशामध्ये आपल्याला आई समजावून सांगावी लागते, याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय आहे, नाही का. ज्या श्रावण बाळाने आपल्या आईवडिलांची सेवा करत असताना, नाही का, आपल्या देहाचं समर्पण झालं की मोहना अंगा खांद्यावरती घेऊन आणि श्रावण बाळ तीर्थयात्रेला जातोय. ज्या पुंडलिक रायांच्या सेवेने त्रैलोक्य चालक भगवान परमात्मा 28 युग आता झालेली आहेत, तरी सुद्धा विटेवरती भगवान परमात्मा उभा आहे. हे सगळं आईवडिलांचा सेवेचाच काय आहेत, परिणाम आहेत सज्जन. आणि असं असताना या देशामध्ये सांगावं लागतं, हे दुर्दैव आहे. आणि त्यातल्या त्यात जास्त दुर्दैव कोणतं आहे, सांगणाऱ्याच आईवडिलांची सेवा करत नाहीत, हे त्याच्यापेक्षा जास्त दुर्दैव आहे सज्जन, हे त्याच्यापेक्षा जास्त दुर्दैव. म्हणून संत महात्मे केवळ व्याख्यान करत नाहीत, केवळ सांगत नाहीत, तर त्याचं आचरण आपल्या जीवनामध्ये करतात. महाराजांनी प्रमाण दिलं त्या ठिकाणी, अनुभवे आले अंगा ते या जगा देतसो. म्हणजे अनुभवाने ते जन्म मृत्यूच्या पलीकडे जिवंत असतानाच गेलेले आहेत, नाही का. मरणाई आधी राहिलो मरोनी. आपल्या जीवनामध्ये मरणाहाती सुटली काया, विचारे या निश्चय या अवस्थेला ते प्राप्त झाले. आणि प्राप्त झाल्यानंतर हा मार्ग जगताला ते सांगतात, विठ्ठल विठ्ठल. एकमेव जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. संत महात्म्यांची विभूती जगत कल्याणासाठी आहेत. आणि म्हणून संत महात्मे जगत कल्याणासाठी आले आणि जगत कल्याणाचाच मार्ग अहोरात्र जगताला सांगतात. त्यापैकी आपल्या कल्याणाचा मार्ग ज्याला इच्छा आहे त्याच्यासाठी आजच्या अभंगाच्या प्रथम चरण. आपुले कल्याण हेचेले जयाचे, आपुले कल्याण हेचेले जयाचे, आपुले कल्याण इचिले जयासे. आपुले कल्याण इचिले जया, आपुले कल्याण हेचेले जयाचे, आपुले कल्याण हेचेले जयाचे. हो आपुले कल्याण इचिले
प्रथम चरणामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज कल्याणाचा मार्ग सांगतात, पण कोणाला सांगतात ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची. सजनो, तहानलेल्याला पाणी पाजावं, बरोबर आहे की नाही? हा काय आहे? धर्म आहे. आणि म्हणून एका जणाने रस्त्यावरती पानपोळीच टाकली की जो तहानलेला आहे तो वाटसरू येईल आणि आल्याच्या नंतर तो पाणी पिईल, याच्यासाठी काय केलं? पानपोळी टाकली. परंतु पाणी पाजणारा मनुष्य असा होता की फक्त केवळ जे तहानलेले येतील असं नाही, तर त्यांच्यासाठी तो काय करायचा? अगदी त्यांना बोलून घ्यायचा, अहो या या ठिकाणी पाणी प्या. आणि म्हणून त्यांना ती पानपोळी टाकलेली होती, प्रत्येकाला आग्रह करायचा. एक जण रस्त्याने चालता हा म्हटलं, हो या हो म्हटले, अहो दादासाहेब या म्हटले, पाणी प्या. तो म्हटला, का हो पाणी थंड आहेत का? हो म्हटले, थंड आहे, अगदी सुंदर, अतिशय थंड आहे, आत्ताच विठ्ठल भाऊच्या तिथूनच घेऊन आलो म्हटले, अगदी नाही का चिल्ड वॉटर त्याला म्हणतात नाही का, अगदी तसं थंड झालेलं आहे. का पण ते पाणी तुम्ही कधी भरलेलं आहे? 7 दिवसापूर्वी भरलेलं आहे का आता ताजं भरलेलं आहे? अहो अगदी ताजं भरलेलं, अगदी ताजं आता आणलं. पण झाकून ठेवलेलं आहेत का? हो हां, व्यवस्थित झाकलेलं होतं का? अहो तुम्ही बघा ना, हे फडकं वगैरे त्याच्यावरती टाकलेलं आहे, असं आहे का? पण ते पाणी नेमकं तुम्ही आणलं कुठून? आता एवढा पंचायत्या करणारा जो आहे, समजावं याला तहान नाही, बरोबर आहे का नाही? याला तहान नाही, त्याच्यासाठी अट्टहास करण्यामध्ये अर्थ नाही. अरे ज्याला तहान लागलेली आहे तो मात्र येतोय, पण काही विचारही करत नाहीत, जसं असेल त्या स्थितीमध्ये पाणी पितो, समजावं त्याला तहान लागलेली. आणि एवढा पंचायत्या करतो, याचा अर्थ त्याला तहान लागलेली नाही. तसं जगत कल्याणाचा मार्ग संत महात्मे सांगतात, पण कोणाला सांगतात? तर ज्याला कल्याणाची इच्छा आहे त्याला. आपुले कल्याण इच्छिने जयास, आपुले कल्याण इच्छिने जया, आपुले कल्याण इच्छिने जया, आपुले कल्याण इच्छिने जया. या नामाशी विसंपूर्ण, ते या नामाशी विसंपूर्ण, ते या नामाशी विसंपूर्ण. ज्याला आपल्या कल्याणाची काय आहेत? इच्छा आहेत. सज्जन, आज आपण विचार जर केला तर कल्याणाची इच्छा किती लोकांना आहे? किती लोकांना कल्याण म्हणजे काय कळतं आहे नाही का? लोकांना फक्त भिवंडी जवळचं कल्याण माहिती आहे, तर आत्मकल्याणाचा विचार करणारे फार थोडे लोक आहेत. कीर्तनात सुद्धा आपण बसतो, परंतु फक्त नाही का आशे बसलेला असतो की बसायचं म्हणून बसलेलो असतो नाही का? त्याला संत महात्मे म्हणतात, जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत, काय येले प्रेत, काय म्हणते रे प्रेत. जवळी नाही चित्त काय मांडी रे, काय मांडी रे प्रेत, काय मांडी रे प्रेत. मला वाटतं याच्यापेक्षा खालचं बोलणं दुसरं नाही बरं का. याच्यापेक्षा संत महात्म्यांचं खालचं बोलणं दुसरं नाही. जर चित्त जर जवळ नसेल तर मग मात्र काय मांडी येले प्रेत सांगितलेलं नाही का? मी म्हणतो पहा ना, असं सुंदर शरीर आहे त्या ठिकाणी नाही का? सुंदर शरीर आहे, अगदी हातात चांगल्या पद्धतीच्या अंगठ्या घातलेल्या आहेत, अगदी चांगल्या पद्धतीचे कपडे त्याला घातलेले आहेत, सगळं असं सगळं व्यवस्थित आहेत, फक्त त्याच्यामध्ये जीवच नाही नाही का? या सगळ्या गोष्टी व्यवस्थित, त्याच्यातला जीव काय झालेला आहे? निघून गेलेला आहे, नुकताच तो गेलेला आहे. अतिशय सुंदर शरीर सुद्धा दिसतंय, सजवलेलं सुद्धा आहे, मेकअप चांगला केलेला आहे, पण त्याच्यात जर जीवच नसेल तर त्याला काय जाळायचं का? हां, काय करायचं त्याला? अहो त्याला जाळायचंच नाही का? त्याला काय करायचं? जाळायचं. त्याचा काय उपयोग आहे त्या ठिकाणी? सजनो, तसं जर चित्त जर नसेल किंवा या नामस्मरणाविषयी रुची जर नसेल, आत्मकल्याणाची ज्याला इच्छा नसेल, त्याला सांगण्यामध्ये अर्थ नाही. या ठिकाणी संत महात्मे सांगतात, आपुले कल्याण इच्छिने जयास. आमच्या सद्गुरू बालयोगीजी महाराज नेहमी म्हणायचे, याल तर तुमच्यासह आणि न याल तर तुमच्या विना. ज्याला इच्छा आहे, जर आला तर आम्ही सोबत घेऊन जायला तयार आहेत. आणि केवढा अट्टहास सद्गुरू श्री बालयोगीजी महाराजांनी जीवनामध्ये केला. महाराज आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये सर्वात मोठे नामधारक संत जर कोण होऊन गेले असतील तर सद्गुरू श्री बालयोगीजी महाराज. सज्जन,
फार मोठे नामधारक संत आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये प्रति डोंगरेजी महाराजांप्रमाणे ज्यांचं जीवन होतं। सजनो, महाराजांच्या सान्निध्यामध्ये गेल्याच्या नंतर महाराजांनी असा कधीच विचार केला नाही की किती लोक कथेला येणार आहेत, आणि मुळात महाराजांनी कधीच आपले मोठेपण करण्यासाठी किंवा दान दक्षिणा मिळण्यासाठी कोणाची फालतू स्तुती कधी जीवनामध्ये केली नाही बरं का, कधीच नाही। आळंदी पंढरपूरच्या वाटेवरती आम्ही जात असताना कित्येक वेळेस पाहिले काही लोकांनी एवढ्या चांगल्या पंक्ती दिल्या तरीसुद्धा महाराजांनी कधी वाच्यता त्या गोष्टीची केली नाही जीवनामध्ये। कारण का? ते म्हणायचे, अरे तुमचं संपूर्ण पुण्य तुमच्या जीवनामध्ये पडलं पाहिजे। संपूर्ण पुण्य जेवढं आहे ते बोलल्यानंतर, त्याची वाच्यता केल्यानंतर ते निघून जातं। आणि सज्जनो, धारणेच्या बाबतीमध्ये महाराजांनी इतक्या लोकांचं मन परिवर्तन केलं। आतापर्यंत मला वाटतं या महाराष्ट्र प्रांतामध्ये 13 कोटी नामस्मरण करणारे जेवढे भक्त बालयोगीजी महाराजांचे आहेत तेवढे इतरांचे नाही बरं का। एवढी नामस्मरण शक्ती महाराजांची दांडगी होती। महाराजांचं वाक्यच होतं, जेथे नाम तेथे माझा प्राण। जिथे नामस्मरण आहेत तिथं माझा काय आहेत? प्राण आहेत। आणि म्हणून सज्जनो, ते म्हणायचे याल तर तुमच्यासह। मग येतात कोण सोबत येतात? तर तेच सोबत येत असतात की ज्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने त्यांना जीवनामध्ये आत्मप्राप्तीची ओढ लागलेली आहे। विठ्ठल विठ्ठल सज्जनो, एक असे प्रवचनकार होते, कीर्तनकार प्रवचनकार होते। पूर्वीच्या कालखंडामध्ये प्रवचनाचा कार्यक्रम ते करायचे, आणि केल्याच्या नंतर प्रत्येक गावामध्ये ते जायचे। असे फिरस्ती व्यक्तिमत्व होतं, प्रत्येक गावात ते जायचे आणि गेल्याच्या नंतर सर्वांना सांगायचे, हे बघा, मी माझ्या जीवनामध्ये आत्मप्राप्तीच्या मार्गाला लागलेलो आहे। मार्ग मात्र अतिशय कठीण आहेत, या मार्गाने जाणं एवढी सोपी गोष्ट नाही। याच्यासाठी मी माझ्या जीवनात आयुष्यभर चालत राहणार आहेत। भगवत तत्वाच्या शोधामध्ये, भगवत प्राप्तीसाठी मी आयुष्यभर चालत राहणार आहे, आणि म्हणून त्याच्यासाठी मी अट्टहास करणार आहेत। तुमच्यापैकी कोणाला माझ्याबरोबर येण्याची इच्छा आहे? सगळे लोक अगोदर त्यांच्या व्याख्यानानं माना डोलवायचे, पण आत्मप्राप्तीसाठी माझ्याबरोबर कोणाला येण्याची इच्छा आहे? एकही बोट वरती नसायचं महाराज, एकही बोट वरती नाही। आणि मग हे महाराज सांगायचे, पहा बरं, आहे का तुम्हाला काही प्राप्तीची काही म्हणजे तळमळ आहेत का आत्मप्राप्तीची? काहीच नाही। आणि मग ते लोकांना सुद्धा वाटायचं, काय हा हरीचाच अवतार आहे, किती तळमळीनं सांगतो आहेत, केवढी तळमळ यांच्या ठिकाणी आहेत, पण काय करावं, आपलं करंट कपाळ व यांच्याबरोबर आपल्याला जाता येत नाही। हे भगवत प्राप्तीच्या मार्गाने निघालेले यांच्याबरोबर आपल्याला जाता येत नाही। आणि मग ते आपलं त्या दिवसाचं तेवढं भांडवल लोकांसमोर सांगायचं, आणि सांगितल्याच्या नंतर काय असेल ते सगळं गुंडाळायचं आणि पुढच्या गावामध्ये जायचं। गेल्यानंतर पुन्हा तेच व्याख्यान, हे बघा, मी आत्मप्राप्तीच्या मार्गाला निघालेलो आहे। कोणाला आत्मकल्याणाची इच्छा आहे, हा मार्ग अतिशय खडतर आहे, या मार्गाने आता मी निघालेलो आहे। कोण आता माझ्यासोबत येणार आहे का कोणी असा एखादा? आता लोक काय, जगद्गुरु तुकोबराय आहेत, म्हणजे त्यांनी एवढा आयुष्यभर परमार्थ केला, आणि जाता जाता लोकांना म्हणले, चला वैकुंठाला। कोण गेलो तुकोबरायांबरोबर? बाकीचे म्हणले, महाराज तुम्ही चला पुढे, आम्ही आलोच मागून, अजून सोयाबीन काढायचे आहे नाही का, अजून बऱ्याच गोष्टी, कांदे लावायचे, रोपं टाकायचे आहेत आम्हाला, बरोबर इकडे, तुम्ही चला पुढे म्हटले, आम्ही पाठी मागून आलोच, काही कोणी गेलं नाही का। सजन, तसं कोणीच वरबोट करत नव्हतं। एक दिवस हे महात्मे एका गावामध्ये गेले, आणि गेल्याच्या नंतर, हे बघा, मी आत्मप्राप्तीच्या मार्गाने निघालेलो, मार्ग अतिशय खडतर आहे, आणि या आत्मतत्वाच्या मार्गाने मी निघालेलो आहे। मार्ग कठीण आहेत, परंतु तरीसुद्धा मला माझ्या जीवनामध्ये देव भेटेपर्यंत मला थांबायचं नाही, मी चालतच राहणार आहेत। कोण माझ्यासोबत येतो? महाराज 99 लोकांनी बोटं खाली ठेवले, पण एका पठ्ठ्यानं वरती केलं। तो म्हटला, मला यायचंय। त्या महाराजांनी त्याला बोलवलं, म्हटले, खरोखर तुला यायचं? हो म्हटले, मला यायचंय। बघ बरं म्हटले, अतिशय कठीण आहे, मी ज्या मार्गाने निघालो। म्हटले, महाराज किती कठीण मार्ग असू द्या, मला तुमच्यासोबत यायचं आहे, मला माझ्या जीवनात माझं कल्याण करून घ्यायचं, मला तुमच्यासोबत यायचंय। महाराजांना हा पठ्ठ्या भेटला, म्हणजे त्यांना वाटलं आता हे कुठून डोक्याला हेडॅक झाला बुवा,
नाही का. पण तो काही केल्या हटाना. तो म्हटला महाराज, म्हटले जा घरी विचारून ये. म्हणजे घरी विचारून, तो म्हटला मला विचारण्याची गरज नाही, तुमचं व्याख्यान ऐकल्यानंतर माझ्या अंतःकरणात एवढी तळमळ झाली, आता मात्र मी तुमच्यासोबत येणार म्हणजे येणार, मला घरी सुद्धा विचारायला जायचं नाही. महाराजाला वाटलं हा घरी गेल्यानंतर तेवढेच पळून जावं, पण कशाचं काय महाराज. हा जसा माग लागला महाराजांच्या, महाराज जिथं जातील तिथं, ज्या घरी महाराज गेले हा तिथंच जायचं. आता पर्यायानं काही ठिकाणी जर गेलं तर अचानक जेवण्याचा प्रसंग जर आला तर जिथं एक भाकरी अर्धी याला द्यावा लागायची, बरोबर आहे का, चतकुर कवयने याला द्यावं लागायची. मग नंतर हे म्हटले बाबा अरे जे महाराज सांगत होते, अरे म्हटले तू किती दिवस माझ्यासोबत चालले. म्हटले महाराज तुमचा मुक्काम गाठेपर्यंत मी तुमच्या सोबतच येणार आहे. आणि असं म्हटल्याच्या नंतर आता मात्र महाराज घाबरले. त्यांनी पाहिला हा भुंगा आपल्या पाठीमागे लागला, हा काही सुटत नाही. आणि मग पुढे एका गावामध्ये ते गेले, हा मात्र पाठीमागच. आणि मग त्या महाराजांनी सांगितलं खरं सांगू का. म्हटले खरं सांगू तुला, माझ्या जीवनामध्ये आत्मप्राप्ती म्हणजे मला काही कळत नाहीत आणि त्याची मला तळमळही नाही. फक्त मी लोकांना आतापर्यंत उल्लू बनवत आलो. म्हटले कारण का मी म्हणायचो कोण माझ्या पाठीमागे येतो, एकही येत नव्हतं म्हणून मी व्याख्यान करत होतो. म्हटले पण खरं सांगतो माझ्या जीवनामध्ये आत्मप्राप्तीची कुठल्याही प्रकारची तळमळ नाही बाबा. तू खरोखर आता फार दिवस झाले ना, तू तुझ्या घरी निघून जा. असं म्हटल्यानंतर त्या सद्ग्रहस्थाने ते ऐकलं. ऐकल्याच्या नंतर तिथंच थांबला. महाराज पुन्हा निघाले आणि निघाल्याच्या नंतर हा पुन्हा त्यांच्या पाठीमागे निघाला. आणि निघता निघता ते जे महाराज होते त्यांना सुद्धा डावललं आणि त्यांना सांगितलं हे बघा म्हटले महाराज ध्यानात ठेवा, तुम्हाला असं वाटतं की केवळ फक्त मी तुमच्या असणाऱ्या सांगण्यावरून या ठिकाणी निघालो, असं नाही. माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने मला आत्मप्राप्तीची तळमळ आहे. मी त्या आत्मप्राप्तीच्या तळमळीच्या दृष्टिकोनातून, मी त्या भगवत प्राप्तीच्या दृष्टिकोनातून निघालेलो आहे. आता तुम्ही मला किती जरी सांगितलं तरी मी माझ्या जीवनात परत जाणार नाही. आणि तुम्ही थांबले तरी मी मात्र माझा प्रवास थांबवणार नाही. सज्जनो सांगणारा त्याच ठिकाणी थांबला. आणि हा जो नवीन होता त्यांच्या पाठीमागे आलेला त्यांचा जो भक्त होता तो मात्र आपल्या दृष्टिकोनातून भगवत तत्वाच्या प्राप्तीच्या दृष्टिकोनातून चालत राहिला. आणि एक दिवस मात्र त्याच्यावरती भगवंताची कृपा झाली आणि तो आपल्या असणाऱ्या परमतत्वाला प्राप्त झाला. सज्जनो विचारसागर ग्रंथामध्ये शुभ संतती नावाच्या राजाची गोष्ट आलेली आहे. शुभ संतती नावाच्या राजाला असं वाटायचं की माझ्या जीवनामध्ये हे असणारं राज्य जे काही आहेत एक प्रकारे माझ्या हे घातालाच कारणीभूत आहेत अशा पद्धतीनं वाटायचं. याचा त्याग केल्याशिवाय मला शांती मिळणार नाही असं वाटायचं. आणि म्हणून राजा विचार करायचा की अहोरात्र मला काय करायचं आहे, माझ्या जीवनामध्ये आत्मप्राप्तीची करायची आहेत. म्हणून राजा तळमळ करायचा. राजाला 3 मुलं झाली आणि 3 मुलं झाल्याच्या नंतर शेवटी राजाने पाहिला आता कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणून राजाने काय केलं, एक दिवस आपल्या 3ही मुलांना बोलवलं आणि बोलवल्यानंतर सांगितलं बाबांनो मला माझ्या जीवनामध्ये आत्मप्राप्तीची तळमळ लागलेली आहेत आणि म्हणून मी आता काय करतो, हे राज्य तुमच्या स्वाधीन करून देऊन मी मात्र काय होतो वनामध्ये जातो. आता वनात जातो म्हटल्याच्या नंतर ह्या मुलांनी ऐकलं आणि ऐकल्यानंतर 3ही मुलं एकत्रित बसले. त्यांनी पाहिलं आपले वडील आपल्याला राज्य देत नाहीत किंवा दुःखाच्या वाटण्या करूनच ते काय करतायत आपल्याला देत आहेत. हे राज्य म्हणजे एक प्रकारचं दुःख आहे. सज्जनो याची अनुभूती त्या तिघांना झाली आणि रात्रीच्या रात्री ते तिघेजण काय झाले वनामध्ये निघून गेले. आता पहा हे जे राज्य आहेत हे त्या मुलांसाठी कमवलेलं होतं. राज्याला वारस ते मुलं होते, मुलं सोडून दुसरं कोणी वारस नव्हतं. पण आता ते 3 मुलं वनामध्ये आत्मप्राप्तीसाठी निघून गेले. राजाचं सुद्धा वय झालेलं होतं. मग आता जे मुलं आत्मप्राप्तीसाठी निघून गेले आता हे जे राज्य आहेत वास्तविक आता हे सोडायला नको का राजाने. पण 3 मुलं वनात निघून गेले. पण राजाला असं वाटलं एवढं कष्टानं कमवलं हे राज्य, आता हे कोण चालवणार. तो मात्र वनात जाऊ शकला नाही. शेवटी त्याच राज्यामध्ये खितपत पडला आणि आपला आत्मघात राजाने जीवनामध्ये करून घेतला. सज्जनो आत्मप्राप्तीची तळमळ या जगामध्ये फार थोड्या लोकांमध्ये उद्भूत होत असते. भगवद्गीता सांगते
मनुष्यानां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. मनुष्यानां सहस्रेषु अर्थात हजारामध्ये एखादा नाही का प्रयत्न करतो आणि यततामपि सिद्धानां प्रयत्न करणाऱ्यांपैकी एखादाच त्या ठिकाणी सिद्धीला प्राप्त होतो. यततामपि सिद्धानां या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर एखादाच त्या दृष्टिकोनातून आत्मतत्वापर्यंत पोहोचतो. हे गणित केव्हाचं आहे? 5,500 वर्षापूर्वीचं. कारण ही गीता कधी सांगितली? द्वापार युगामध्ये. आता जवळजवळ 5,500 वर्ष निघून गेले. याच्यानंतर माऊली ज्ञानोबारांनी गणित बदलवलं. आस्तेची या महापुरी रेघता ती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिले तरी विपायला निघे. सज्जनो, या असणाऱ्या आत्मतत्वाच्या प्राप्तीच्या दृष्टिकोनातून अनेक जण प्रयत्न करतात, परंतु एखादाच अगदी त्या स्थितीला प्राप्त होत असतो. आणि म्हणून जीवनामध्ये कल्याणाचा मार्ग जरी संत महात्म्याने सांगितला तरी प्रत्येकाच्या जीवनात त्या कल्याणाची इच्छा राहील म्हणून सांगता येत नाहीत. म्हणून नाथबाबा सांगतात, आपुले कल्याण इच्छिने जयासी तेने काय करो तेने या नामासी. विसंबून ये तेने या नामासी. हे विसंबून ये तेने या नामासी. विसंबून ये तेने या नामासी. आपुले कल्याण इच्छिने जयासी तेने या नामासी विसंबून हे. म्हणजे ज्याला कल्याणाची इच्छा आहे त्याने मात्र नामस्मरणाला विसरू. ज्याला कल्याणाची इच्छा आहे त्याने नामस्मरणाला मात्र विसरायचं नाही. आता संकोच तो न धरी काही, संकोच तो न धरी काही. हे संकोच तो न धरी काही, संकोच तो न धरी काही. आपुले हित आपण पाही, संकोच तो न धरी काही, संकोच तो न धरी काही. हे आपुले हित आपण पाही, संकोच तो न धरी काही, संकोच तो न धरी काही. आपुले हित आपण पाही संकोच तो न धरी काही. सजून आपलं हित आपल्यालाच करायचं आहे. आणि म्हणून या असणाऱ्या कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये केलेला जो उपदेश आहे तो अंतकरणामध्ये थोडा 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 असा संचित होऊन आत्मतत्वापर्यंत आपण गेलो पाहिजे. सजून आज आपण पाहतो आहेत, आजा गेला आजा मेला पंजा मेला बाप मासना केला. अनेकांना आपण वाट्याला लावून आलेलो आहे. बरेच लोक तर असे आहेत त्यांची एवढी प्रॅक्टिस झालेली आहेत नाही का, ते स्पेशल तेच काम करतात बरं का. ते उगावलं सुद्धा एक जण आहेत त्यांचं स्पेशल तेच काम. एखादा गेला का पार अगदी ते लाकडं बिकडं बांधण्यापासून वर प्रेत बांधण्यापासून तिथपर्यंत जाळण्यापर्यंत सगळा कार्यक्रम तो एकटा पठ्ठ्या हँडल करतो बरं का. काहीची प्रॅक्टिस एवढी झालेली आहे की ते बांधता बांधता बिड्या फुकता बांधत असतात. त्यांना त्याचं काही वाटत सुद्धा नाही बरं का. पाठीमागच्या कालखंडामध्ये त्या कोरोना नावाचा आजार आलेला होता बरं का. महाराज, कोरोना नावाचा आजार आलेला होता. बरेच लोक कोरोनाला घाबरून घराच्या बाहेर सुद्धा निघत नव्हते. पारमार्थिक लोक सुद्धा कोरोनाला घाबरत होते. त्यांचा सुद्धा देवावर विश्वास राहिलेला नव्हता बरं का. त्यांचा सुद्धा देवावर विश्वास राहिलेला नव्हता. ते कोरोनाला घाबरत होते. अरे पण ध्यानात ठेवा, आपण पाहतो आहेत ज्याचं मरण ज्या ठिकाणी ठरलेलं तिथंच येणार आहेत. काळ वेळ स्थळ या सगळ्या प्रकारच्या गोष्टी काय आहेत जीवनामध्ये ठरलेल्या आहे. जेव्हा येणार तेव्हाच येणार हे माणूस म्हणतो, पण तरी सुद्धा माणसं घाबरत होते. आता घाबरलं पाहिजे नाही असं काही नाही, कारण का आपल्या बँकेमध्ये बॅलन्स किती आहे जो ज्याच्या त्याला माहिती आहे नाही का. वाचतो केव्हा मनुष्य पुण्य असेल तर आता प्रत्येकाला माहिती होतं आपला बॅलन्स किती आहे काय नाही का. त्यामुळं प्रत्येकजण घाबरत होता. पण पहा, त्या नाशिकला हे प्रेत जिथं जाळत होते ना, जिथं प्रेत जाळत होते असे नंबर लागत होते महाराज, नंबर लागत होते. आणि नंबर लागून सुद्धा दिवस नंबर लागत नव्हता. असे वेटिंगला प्रेत होते.
तर तिथं जे जाळणारे जे लोक होते त्याच्यापैकी एक मुलगी होती बरं का कोणीतरी. ती मुलगी तर त्या नांदूर मधमेश्वरचं एक प्रेत जाळण्यासाठी नेल्याच्या नंतर तिनं काय केलं, अगदी पाणी घेतलं, त्या पाण्यानं ते प्रेताची अशी छाती तोंड वगैरे धुतलं बरं का. तोंड धुतल्यानंतर राहिलेलं पाणी तिनं पिऊन घेतलं त्या मुलीनं बरं का. त्याच्यामधून चांगलं बिसलेली पाण्यानं त्याचं तोंड बिंड धुतलं, सगळ्या गोष्टी केल्या आणि राहिलेलं पाणी तिनं पिऊन घेतलं. गेलेले थक्क झाले नाही का. सजनो, किती तिचा विश्वास असेल व देवावरती नाही का, त्या ठिकाणी किती विश्वास असेल. त्या मुलीने अनेक असणारे हे प्रेत जे आहेत त्यांचे अंत्यसंस्कार केले आणि तिला काहीच झालं नाही त्या ठिकाणी नाही का. कोरोना तर पहिल्यांदा लोक असं कोणी थुंकलं तरी लगेच तोंडाला रुमाल लावत होते नाही का. अशी स्थिती. किती मला वाटतं तिचा देवावरती विश्वास त्या ठिकाणी. सजनो, आपला भगवंतावरती तेवढा विश्वास राहिलेला नाही. म्हणून अनेक लोक असे आहेत त्यांची एवढी प्रॅक्टिस झालेली आहेत बांधण्याची याची त्याची. अनेकांना त्यांनी काय केलं आहे, जाळण्याचा कार्यक्रम केलेला आहे. पण एक पाहता एकाची दहणे, सावध त्या गुणेकारे नभा, सावध त्या गुणेकारे नभा. एक पाहता एकाची दहणे, सावध त्या गुन्हेगारे नभा, सावध त्या गुन्हेगारे नभा. एक पाहत असा एकाची दहने, सावध त्या गुन्हेकारे नव्हा. प्रत्येकाने सावधान आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे सज्जनो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये एक दिवस हे जे शरीर आहे ज्याच्यावर आपण प्रेम केलं हे शरीर सोडून जावं लागणार आहे. ज्या गाडीवरती आपण प्रेम केलं ती गाडी आपल्याला सोडून जावी लागणार आहे. ज्या माडीवरती बंगल्यावरती प्रेम केलं हे सगळं सोडून जावं लागणार आहे. याची जाणीव ठेवा. राहिल्याने काही फरक पडत नाही सज्जनो, ध्यानात ठेवा. गाडी असल्याने काही फरक पडत नाही. फक्त एकच आहे की तिच्यामध्ये जर आपली आसक्ती असेल तर ती गाडी काय आहेत, पद्धतीला कारणीभूत आहेत, दुसरं काही नाही. असू द्या, राहावंच लागणार. माऊली ज्ञानोबाने सांगितलं, असोनी संसारी जिव्हे वेगू करी. राहावंच लागणार आहे संसारामध्ये. अरे हा बाहेरचा संसार जरी सोडला तरी एका शरीरापुरता तो करावाच लागतो बरं का. किती जरी समजा कोणी त्या ठिकाणी असेल नाही का, तरी सुद्धा त्याच्या जीवनामध्ये एकटा असणाऱ्या शरीरापुरता संसार सुद्धा असतोच त्याच्याबरोबर. आणि म्हणून याने काही फरक पडत नाहीत. पण राहत असताना कसं राहायचं. भगवद्गीता सांगते, पद्मपत्र मीमांसा, तुका म्हणे राज्य करिता जनक. या न्यायाने जनकासारखं राहायचं. कर्म नैवही संसिद्धी मास्तिता जनका दया. या न्यायाने आपण आपल्या जीवनामध्ये राहायचं. म्हणजे हा संसार आपल्याला कुठल्याही प्रकारची बाधा करत नाहीत. आणि शेवटी मात्र आपलं अंतिम स्थान कोणतं आहे, कुठंतरी एक दिवस मुक्काम आहेत. या मुक्कामाची जाणीव आपल्याला आपल्या जीवनामध्ये ठेवायची आहेत. या दृष्टिकोनातून प्रत्येकाने कल्याणाची इच्छा करायची. ज्याला कल्याणाची इच्छा आहे त्याने या नामासी विसंबू नये. त्याने आपल्या जीवनामध्ये नामस्मरणाला आणि यात किंचित सुद्धा विसरू नये. हे नामस्मरण काय करील, अभंगाच्या द्वितीय चरण करील परिपूर्ण मनीचे हेत, करील परिपूर्ण मनीचे हेत, करील परिपूर्ण मनीचे हेत, करील परिपूर्ण मनीचे ता करील ते परिपूर्ण मनीचे हेत, करील परिपूर्ण मनीचे हेत, करील परिपूर्ण मनीचे करील परिपूर्ण मनीचे ठेविलिया चित्तनामापाशी, ठेविलिया चित्तनामापाशी, करील परिपूर्ण मनीचे हेत, करील परिपूर्ण
करील परिपूर्ण मनीचे हेत करील परिपूर्ण मनीचे करील परिपूर्ण मनीचे हेत ठेविलिया चित्त नामापाशी ठेविलिया चित्त नामापाशी करील परिपूर्ण मनीचे ठेविलिया चित्त नामापाशी ठेविलिया चित्त विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई चं 8वं पुण्यस्मरण आणि त्या निमित्ताने 31/10/2024 गुरुवार रोजी 10 ते 12 वाजता सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये गुरुवारी हरिभक्ती पारायण तुकाराम बाबा जेऊरकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे अशा पद्धतीची सूचना या ठिकाणी बाबांचे जे चिरंजीव आहेत त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. तरी सर्वांनी 31/10/2024 गुरुवारी 10 ते 12 या वेळेमध्ये या कार्यक्रमाला सर्वांनी हजर राहायचं. विठ्ठल 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 शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला सांगतात अगदी 10-15 मिनिटामध्ये आपली सेवा या ठिकाणी समाप्त करतो आहेत. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात तेने या नामासी विसंबू नये. नामस्मरण कसं करावं काय करावं या सगळ्या पद्धती मागच्या कीर्तनात आपण सांगून गेलो. रामकृष्ण नामे ये दोन्ही साजेरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. सजवून आता आम्हाला इतक्या मर्यादा असतात ना बरं का. आता हाच अभंग मी यांच्या गावीसुद्धा घेतला होता बरं का. त्यांच्या गावी मला बोलवलं होतं हाच अभंग मी तिथं घेतला होता. पण मला डोक्यात ठेवावं लागतं त्यांच्या गावी काय सांगितलं नाही का ते सगळं टाळून सांगावं लागतं. कारण का रुईचे लोक गाजरवाडीला पण रुईचे लोक देवगावला पण देवगावचे लोक वाकदला पण वाकदचे लोक कानाडला पण. मग कोणत्या कीर्तनात काय सांगितलं सगळं टाळून सांगावं लागतं बरं का. म्हणून मला थोड्याशा मर्यादा येतात. बाहेरचे एखादे महाराज येतात आल्यानंतर इथं कीर्तनही करून जातात. पण ते कसं म्हणजे कधीतरी पडणारा पाऊस बरोबर आहे का नाही. म्हणजे तुम्ही पाहा ना नितमड त्याला कोण रड आणि कधी नवत मड त्याला सारं गाव रड आपण म्हणत राहतो त्या ठिकाणी. आता आपलं नित्यच राहतं नाही का. पण त्या नित्यामध्ये सगळं टाळून सांगावं लागतं. आणि म्हणून तेने या नामासी विसंबू नये याचं चिंतन मी मागच्या कीर्तनात करून गेलो होतो. निमित्त मात्र फक्त हा अभंग या ठिकाणी घेतलेला आहे. असो तेने या नामासी विसंबू नये. सजनो नामस्मरणाची ताकदच अशी आहे. कायनो हे केले 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 एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सर्व सार सर्व सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे
सांगतात, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. आणि म्हणून करील परिपूर्ण मनीचे हे हेत. सज्जनो ध्यानात ठेवा, मन ही गोष्ट अशी आहे की आतापर्यंत या मनाचा थांगपत्ता कोणालाही लागलेला नाही. जीवनामध्ये मनाची जी धाव आहेत, मनाची जी हाव आहेत, ती जीवनात कधीच पूर्ण होत नाही. परंतु तरीसुद्धा एक साधन या जगतामध्ये असं आहे ज्याला आपण नामस्मरण म्हणतो. हे नामस्मरण ही जी साधना आहेत, हीच फक्त आपल्या जीवनामध्ये मनाची धाव परिपूर्ण करू शकते, मनाला कुठंतरी थांबवू शकते, मनाला खऱ्या अर्थाने सुख समाधान शांती देणारं एकच साधन, त्याचं नाव आहे नामस्मरण. बघा, प्रसंग असा निर्माण झाला, एका जणाला असं कळालं की भूत जर प्रसन्न करून जर घेतलं तर भूत आपले सगळं कामं करतं. आणि मग त्यानं बिचाऱ्याने साधना सुरू केली. आता कोण काय साधना करतो, कोण काय साधना, यानं भूत प्रसन्न करण्याची साधना केली. आता केल्यानंतर मला पण माहिती आहेत, पण नको कीर्तनात नको सांगायला, काही लागतील त्याच्या मागं नाही का. आपण चांगली साधना करावी नाही का, भूत प्रसन्न करण्याच्या मागं लागू नका नाही का. पण तरीसुद्धा असं ऐकलेली साधना आहे की असं सांगतात बुवा की प्रसन्न जर करायचं असेल तर 12 वर्ष ती साधना करावी लागेल. शौचविधीला जायचं म्हणजे मग त्याच्यासाठी टॉयलेटमध्ये नाही जावं लागणार बरं का, बाहेर जावं लागेल बरं का. डबा भरून न्यायचा, अर्धा पाण्यानं अर्धा कार्यक्रम उरकायचा, आणि राहिलेलं पाणी काय करायचं, एखाद्या झाडाला काय करायचं त्या ठिकाणी नित्यनियमानं घालायचं बरं का. असं 12 वर्ष केलं का भूत प्रसन्न होतात असं म्हणतात बरं का. मी काही कोणत्या ग्रंथात ऐकलेलं पाहिलेलं वाचलेलं नाही, पण असं ऐकलेलं आहे बरं का. असा तो कार्यक्रम माहीत, जाऊ दे सांगून दिला. एखादा म्हणशील पुन्हा त्याला चुटपुट राहील, म्हणशील सांगितलं असतं तर बरं झालं असतं नाही का. चला, यानं ती साधना केली जीवनामध्ये, 12 वर्ष त्याला लागले. आता मात्र भूत प्रसन्न झालं. झाल्यानंतर यानं काय केलं, त्या ठिकाणी त्या भूताला सांगितलं की बाबा हे बघ, म्हटले भूतानं विचारलं काय पाहिजे म्हटले तुला सांग. काय नाही म्हटलं, हे बघ मी जे सांगेल ते काम तू काय करायचं, अगदी करायचं. तो म्हटलं काही हरकत नाही, ठीक आहे. आता यानं सांगितलं सुरुवातीच्या दिवशी त्या भूताला सांगितलं, जा म्हटले शेतामध्ये तेवढं नागरून ये. महाराज ते भूत लगेच तात्काळ शेतामध्ये गेलंय, पण काय बैल नाही, काहीच नाही, कोणाचे आणले काय केलं काहीच नाही. थोड्या वेळामध्ये शेत नागून लगेच आला. सांग म्हटले पुढचं काम. दोघांचा असा करारच झाला की यानं सांगितलं की मी सांगेल ते काम तू करायचं. म्हटले हो, पण माझी एक अट आहे. भूताने सांगितलं मला काम झाल्या लगेच दुसरं काम सांगायचं. आता असं म्हटल्याच्या नंतर दोघांमध्ये ठराव झाला. ठराव झाल्यानंतर हा काम सांगितलं का 2 मिनिटातच भूत लगेच सांग पुढचं काम. आता यानं एक दिवस नागराला सांगितलं, म्हटले पुन्हा आता वखर धर. बरं म्हटले ठीक आहे, आता पेरणी कर. महाराज ते 2 मिनिटात भूत हजर. याला इतका हेड्याक झाला की आता याला काम काय सांगायचं रोजचं नाही का. याला सूचनाच याला काय, ते लगेच म्हणायचं हे बघ, जर नाही सांगितलं खातो तुला, नाही सांगितलं खातो तुला. हे बिचारं आठवूनच ठेवायचं त्याला जाईपर्यंत दुसरं काम नाही का. महाराज असं वाळून जायला लागलं. एक दिवस त्याचा मित्र त्याला भेटला, का रे म्हटले गणपतराव, अरे एवढी धडधाकट तुझी तब्येत होती म्हटले, हां, आणि असं वाळला काय. काय सांगतो बाबा म्हटले, लय अवघड काम झालं. म्हटले काय, एक भूत प्रसन्न करून घेतलं. ते म्हणतं सांग काम, नाहीतर मग तुला मी काय करतो लगेच खाऊन टाकतो. ते म्हटले याच्यामुळे तुझी तब्येत खचली काय. म्हणे अरे म्हटले मग खचली म्हणजे काय, त्याला दरवेळेस काय काय काम सांगायचं. म्हटले हे बघ, एक कर, तुझे महत्त्वाचे कामं करून घ्यायचे, आणि करून घेतल्याच्या नंतर दारामध्ये काय कर, एक मोठा आहे ना अशा पद्धतीचा मल्लखांब रोव म्हटले. आणि ते भूत आलं, त्याला सांगितलं सांग काम. त्याला एकच सांगायचं, या खांबावरून वरती जा खाली, वरती जा खाली, एवढंच काम तुला. आता भूत काम करून आलं का तिकडून आल्यानंतर सांग काम पुढचं. म्हटलं हे बघ तुला एकच काम, या खांबावरती वरती जायचं खाली यायचं, वरती जायचं खाली यायचं. सजनो ते जे भूत होतं, आता ते भूत प्रत्येक काम करून यायचं, पण आता हे नित्य काम त्याला सांगितलं वरती जा खाली. भूत सुद्धा कंटाळला ना. त्यानं एक दिवस याला सांगितलं, म्हटले बाबा मी तुझ्या पाया पडतो म्हटले, पण मला आता मात्र इथून पुढं काही त्रास देऊ नको. मी लागलंच तर तू जेवढं सांगशील तेवढंच काम मी त्या ठिकाणी करील, मी तुला व्यर्थ काही त्रास देणार नाही. पहा, भूताला जेव्हा तो उद्योग लावला त्या ठिकाणी वरती जा खाली, वरती जा खाली, भूत काय झालं
कंटाळलं त्या ठिकाणी. सज्जनो, तसं आपण आपल्या जीवनामध्ये काय करायचं माहिती आहे का? हे मनरूपी जे भूत आहेत नाही का, हे मनरूपी जे भूत आहेत हे सुद्धा असं सारखं काही ना काही गोष्टीची काय करत असतं, इच्छा करत असतं. पण याला एकच करायचं की हे मनरूपी जे भूत आहेत हे फक्त त्याला एकच काम करायचं, ते म्हणजे नामस्मरण रूपी काम द्यायचं. जसं त्या ठिकाणचं ते भूत त्या ठिकाणी कंटाळलं आणि कंटाळलं तर ते शांत झालं, तसं या मनरूपी भूताला जर एवढंच जर एक काम जर दिलं, काय भगवंताचं नामस्मरण, बाकीच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टीपासून चित्त काढून जर समजा तिथं जर लावलं, तर हे मनरूपी भूत जसं ते भूत त्या कामाने शांत झालं, तसं नामस्मरणारूपी असणाऱ्या या कामाने हे मन आपलं काय होत असतं, शांत होत असतं. आणि शांत झालेलं हे जे मनरूपी भूत आहेत किंवा हे मन आहेत ते मात्र आता मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. सज्जनो, मन का एकदा नामस्मरण करता करता रामरूपी बनलं की याच्या ठिकाणची असणारी प्रवृत्ती संपते आणि हे मन काय होत असतं, निवृत्तीला येत असतं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसे आले. त्याच्यासाठी एकच साधन की तिने या नामासे विसंबू नये. हे नामस्मरण काय करील परिपूर्ण मनीचे हे हेत. पण त्याच्यासाठी ठेविले या चित्त नामापासी आपलं चित्त नामाजवळ ठेवावं लागेल. अजून काय नामस्मरण करेल, भुक्ती आणि मुक्ती, ओळंगती सिद्धी, आपल्याला सगळ्या प्रकारच्या भुक्ती जीवनामध्ये प्राप्त होतील, म्हणजे इहलोकामधले भोग प्राप्त होतील. मुक्ती म्हणजे आपल्या जीवनात अत्यंत दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, त्याला मुक्ती, त्याला मोक्ष म्हणतात. एवढंच नाही, आणि महिमा चैव गरिमा लघिमा तथा प्राप्ती प्राकाम्य वशित्वम मिशित्वम चाष्टसिद्ध या अष्टमहासिद्धीसुद्धा या नामस्मरणारे ज्याला आवश्यक असतील त्याला त्या प्राप्त होतील. आणि नसल काही तेवढ्या स्थितीनं जर समजा ते नामस्मरण झालं तरीसुद्धा होईल की वृद्धी, आत्मनिष्ठे, आत्मतत्वाकडे आपली वाटचाल होईल. आणि आपल्या मनामध्ये जो जो हेतू असेल तो नामस्मरणाने पूर्ण होईल. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी जपता हे नाम, 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 एका जनार्दनी जपता हे नाम. पुरविला काम जो जो हे तू, पुरविला काम
म्हणीचे हेत करील परिपूर्ण म्हणीचे हेत करील परिपूर्ण म्हणीचे हेत करील परिपूर्ण म्हणीचे हेत पुरविलचा काम जो जो सीता पुरविल जो काम जो जो हित परिपूर्ण म्हणीचे हेत करील परिपूर्ण म्हणीचे हेत करील परिपूर्ण म्हणीचे हेत करील परिपूर्ण म्हणीचे हेत ठेविलिया चित्त नामापाशी ठेविलिया चित्त नामापाशी करील परिपूर्ण म्हणीचे हेत करील परिपूर्ण म्हणीचे हेत करील परिपूर्ण म्हणीचे हेत करील परिपूर्ण म्हणीचे हेत ठेविलिया चित्त नामापाशी ठेविलिया चित्त नामापाशी परिपूर्ण
का जनार्दनी जपता हे नाम पूर्वील काम जो जो हेतू काम म्हणजे इदम मे स्याद इच्छा काम शब्दितः आपला कोणताही मनामधला हेतू असेल कोणतंही कार्य असेल ते नामस्मरणानेच आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण होणार आहेत. आणि म्हणून सज्जनो आपण प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आपल्या कल्याणाचं अभ्युदयाचं साधन हे श्रेयस्कर साधन त्याचं नाव नामस्मरण आहेत. हे नामस्मरण आपण आपल्या जीवनामध्ये करा. अशा पद्धतीनं नाथबाबांनी आपल्याला कल्याणाचा मार्ग सांगितलेला आहे. आपणही आपल्या पद्धतीनं 2 मिनटं या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करू. त्यानंतर आपला कार्यक्रम या ठिकाणी संपेल. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण मनपूर्वक 2च कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम 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 कृष्ण हरी 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 जय जय राम राम कृष्ण हरी 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 जय जय राम 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 कृष्ण हरी 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 जय जय राम 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 कृष्ण हरी 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 जय जय राम 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 कृष्ण हरी 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 जय जय राम 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 कृष्ण हरी 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 जय जय राम 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 कृष्ण हरी 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 जय जय राम 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 कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी 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 या ठिकाणी कैलासवासी ताराबाई तासकर यांचं असणारं हे प्रथम वर्षश्राद्ध संपन्न झालेलं आहे. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या परिवारापैकी आमचे राधाकृष्ण भाऊ आहेत. खऱ्या अर्थाने कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. मी कीर्तन प्रवचनाचं काही घेत नाहीत आणि म्हणून त्यांच्या दाजीच्या गावी मी कार्यक्रम केला. ते म्हटले महाराज काहीतरी सेवा मला द्या. परंतु या असणाऱ्या कुटुंबाचं सद्भाग्य असं की त्या दिवशी आपण जो नवनाथ याग केला दसऱ्याच्या दिवशी, तर त्याने सांगितलं मला त्या अन्नदानामध्ये काही का होईना सहभाग पाहिजे. आणि म्हणून या कुटुंबाच्या विद्यमाने त्या दिवशी झालेला आपला नवनाथ याग जो आहे, या नवनाथ यागाच्या सेवेमध्ये काही अंशात्मक होईना काही सेवा, आर्थिक सेवा आमचे असणारे राधाकृष्ण भाऊ यांनी मागून घेतली. आणि म्हणून त्या दिवशी त्यांना आपण त्या अन्नदानाच्या सेवेमध्ये दुसरे पण एक पंक्तीवाले होते त्यांच्याबरोबर त्यांना आपण सेवा दिली. आणि तेथे एक शीत दिधल्या अन्न
कोटी कुळांचे होय उद्धरण, कोटी याग केले पूर्ण, असे महिमान तीर्थाचे किंवा क्षेत्राचं सांगितलेलं आहेत. हा तीर्थक्षेत्राचा महिमा आहे. इथं एक शीतभर जरी अन्न दिलं तरीसुद्धा आपल्या कोटी कुळांचा उद्धार होत असतो. त्यातल्या त्यात त्या दिवशी तर नवनाथ महाराजांचा तो याग होता, दत्त याग होता, आणि त्यानिमित्ताने अतिशय सुंदर पद्धतीचं अन्नदान आमच्या राधाकृष्ण भाऊंनी केलेलं आहे. आमचे विठ्ठल भाऊसुद्धा मिलिटरीच्या रूपाने त्या आर्मीमध्ये या देशाची अहोरात्र सेवा करतायत. सज्जनो, केवळ फक्त पैशासाठीच मनुष्य त्या ठिकाणी जातो असं नाही, तिथं जीवावर उदार व्हावं लागतं आणि म्हणून याच्यासाठी अंतकरणात निष्ठा पण लागते. म्हणून विठ्ठल भाऊसुद्धा अंतकरणामध्ये निष्ठा ठेवून आणि त्या असणाऱ्या सीमेवरती म्हणजे आपल्या असणाऱ्या मिलिटरीमध्ये आणि सेवा करता येत आहे. अशाच पद्धतीनं या असणाऱ्या भारतभूमीची कृपा त्यांच्यावरती व्हावी, भगवंताची कृपा व्हावी आणि त्यांच्याकडून अव्याहत पद्धतीनं देशाची अशी सेवा घडावी अशा पद्धतीची इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि झालेली सेवा परमात्मा चरणांमध्ये समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल.